मंजिरी, प्रियानं तुला हे सांगितलं होतं की तिचं एका मुलावर प्रेम होतं, पण त्यानं तो मुलगा त्यानेच फसवलंय प्रियाला. तो मुलगा मीच आहे मंजिरी. मला तू प्लीज मला समजून घे मंजिरी. काय समजून घ्यायचंय? आजपर्यंत प्रत्येक क्षणाला पावला पावलावर तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आलात. मंजिरी, तू समजतेस तसं नाहीये. मला तुला कधीच फसवायचं नव्हतं. ही फसवणूक नाहीये तर काय आहे? हे बघ, मी प्रियाला तेव्हा जवळ केलं जेव्हा तू माझी फसवणूक केलीस. स्वतःची चूक लपवण्यासाठी मला दोषी धरू नका. सत्याचा उदो उदो करणारे सत्यजित मुधोळकर या जगातले सगळ्यात मोठे खोटारडे आहात तुम्ही. अहो, काय झालंय बोला ना. नाही, काय नाही, हेच सांगायचं होतं की एवढ्या रात्रीचं जागरण करत बसू नकोस. झोप वेळेत, आणि झोपायच्या आधी गोळ्या घ्यायला विसरू नकोस. ठीक आहे. हेलो, पहचान कौन? आई एम दादा साहेब होलकर, योर वुड बी हस्बैंड. दिस इज माय न्यू नंबर, प्लीज सेव इट जस्ट फॉर यू. काय करीत होतात? स्वप्नामध्ये आम्हाला बघत होतात काय? ऐका ना मोतीवाले बाई, आम्ही आता एक इंग्लिश पिक्चर बघितला, रोमिओ अँड ज्युलियट. ते पिक्चर बघून आम्ही एक फॅन्टसी केली. आम्ही रोमिओ भाऊ आणि तुम्ही ज्युलियट वहिनी. त्या पिक्चर मध्ये ते बेन तिला भेटायला बाल्कनीत जाते. मग आम्ही असा विचार केला विवेक बुद्धीने की तो जर आपल्या ज्युलियटला भेटायला जात असेल तर आम्ही काय घोडं मारलंय, आपण जाऊ आपल्या ज्युलियटला भेटायला. तेव्हा आम्ही इथं तुमच्या घराबाहेर आलेले, तुम्ही बाहेर या आम्हाला भेटायला. पण दादा, सॉरी मिस्टर होळकर, आता ह्या वेळेला कसं पॉसिबल आहे? ओ, तुम्ही येता बाहेर का आम्ही आतमध्ये? बेटर यू कम. नाही नाही नाही, नको. म्हणजे मी येते ना. कम कम, आय एम वेटिंग. मी येते बाहेर. ओके ओके, कम कम कम, आय एम वेटिंग. सुंदरे, काय ग, एवढं रातच्याला कुठं निघाली तू? अजी, मी ते जरा बाहेर. पण तुम्ही अजून झोपला नाही? माझं काय ग, वयोमानाप्रमाणे झोप लागत नाही लवकर. आता म्हातारी झाली नव, आता झोप लागायची ती कायमचीच. आजी, माझं म्हातारीचं जाऊ दे बघ. तू सांग, तू एवढ्या रातच्याला कुठं निघालीस? पुण्यांदा काही वाईट विचार आला नाही ना तुझ्या मनात? नाही आजी, तसं खरंच काहीच नाही. तुळशी वृंदावनापाशी बसायला जात होते. माझी आई नेहमी म्हणायची, कधी जीव घाबरा व्हायला लागला किंवा एकटं वाटू लागलं तर तुळशीपाशी जाऊन बसा, जरा बरं वाटतं. म्हणून मी पण ना. परी, परी,
तुला कायम असंच वाटत असेल ना? ही आजी आपल्याला टाकून बोलती, आपल्याला पाण्यात बघते, वाईट वागवते. पण तसं नाही आहे ग. तुझ्यात बी लई चांगले गुण आहेत ती. वाईट गुण काय ग? समजायच्याच अंगी असतात बघ. पण चांगल्या गुणाचं पारड नेहमीच वाईट गुणापेक्षा जड ठेवावं. कसं असतंय ना, माणूस जाताना आपल्याबरोबर चांगले गुण, चांगले संस्कार हे घेऊन जात असते बघ. जगात तेच महत्वाचं आहे ना. काय पोरी, तुझी आई म्हणत होती ना, ते अगदी बरोबर होतं बघ. त्या तुळशी मायच्या पाशी इदाता बी इसावा घ्यायला येतोय बघ. तुला शांती का नाही मिळायची? जा, तिथं जाऊन बस. पण एक लक्षात ठेव, बाहेर थंडी लई पडली आणि रात बी झाली. लवकर ये. जा. थांब, नाहीतर म्याच येते तुझ्या बरोबर. चल. आजी, बाहेर खूप गारवा आहे ना. मी शॉल आणते तुमच्यासाठी. ठीक आहे. थांब पुरी, नाहीतर राहू दे. लई गारवा आहे ना व. हो. मला श्वासायचा नाही. मी जाते आत. पण तू लवकर ये, रात बरीच झाली. हा, हिरीत दोन मोठ तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा तुम्हारी शरण में, तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा, तांबड़े बाबा. मिस्टर होळकर, तुम्ही इथे काय करताय? आणि तुमचा आवाज ऐकून ते कोणी आलं तर? दिस इज माय लव्ह. हाऊ इज इट? हे सांगायला तुम्ही इथे आलायत का या वेळेला? हो, आमचं तुमच्यावर प्रेम हे सांगायला काळ वेळ कशाला बघायला पाहिजे? हा, आज सजना का सजनी से इथं हरकत आहे. हो रहा सामना, हो रहा. Stop it! हे बघा, ही अशी नाटकं, हे गाणं बिणं मला अजिबात आवडत नाही. हे बघा,
तुम्ही कितीही नाराज झालात ना तरी सुद्धा एक गोष्ट मी परत सांगते, हे असं रात्री अपरात्री मला फोन करून इथे बोलवून घेणं मी खपून घेणार नाही. ओ बाई, कोणाशी बोलताय तुम्ही? दादा होळकर नाव आहे माझं. आमच्याशी असं बोलायची कुणाची हिंमत होत नाही. ज्या मुलीने दोनदा जीव द्यायचा प्रयत्न केला असेल तिच्या बरोबर हिमतीच्या गोष्टी करू नका. तिसऱ्यांदा जीव द्यायला मला काही फार जड नाहीये. एक्सक्यूज मी, आय एम एक्सक्यूज मी. हा, तुम्ही असं मरायच्या गोष्टी करू नका. तुम्ही गेलात तर आम्ही कुणा तोंडाकडे बघायचं? त्या मुधोळकरचा? ठीक आहे, मला आवडत नाही ना, यू डोंट लाईक, जातो आम्ही. आय गो. जाता जाता एक सांगायचं होतं, तुम्ही चिडलात रागवलात की फार छान दिसत. गुड नाईट. आई, काय आई, काल तू प्रियाला जे काही बोललीस, माहितीये मला, माझी चूकच झाली जराशी. मी तिला असं बोलायला नको होतं, पण आता त्यावरूनही तू मला दोष देणार असशील तर. आई, मी तुला दोष द्यायला नाही आलोय, मला जरा वेगळं बोलायचंय. काय? तुझ्या ओळखीत कोणी वधूवर सूचक मंडळ चालवणार असेल तर त्यांच्याशी बोल. चांगल्या घरातल्या सुशिक्षित मुलांची स्थळं बघायला हवीत प्रियासाठी. प्रियासाठी? अरे पण प्रिया म्हणजे तिची संमती नको का ह्यासाठी? तिच्यावर आपण अशी बळजबरी. प्रियानंच मला हे करायला सांगितलंय. प्रियाना? पण ती कशी काय तयार झाली? ती तर. आई, ती कशी तयार झाली याचा विचार करत बसण्यापेक्षा ती जर आता तयार झाली असेल तर तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधणं हे आपलं काम नाहीये का? लवकरात लवकर म्हणजे माझ्या ओळखीत आहेत काही अशी माणसं, मी फोन करते लगेच त्यांना. जे काय होईल ते मला कळव. आणि आई, तू काल प्रियाला जे काही बोललीस, जे काही केलंस, त्यात तुझं काहीच चुकलं नाही. ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्यांच्यावर रागवण्याचा, चिडण्याचा, वेळप्रसंगी हात उगारण्याचा सुद्धा आपल्याला हक्क असतो. आणि प्रियाला सुद्धा ही गोष्ट खूप चांगली कळते. तिची कुठलीही तक्रार नाही. तू उगीच स्वतःला घोर लावून घेऊ नकोस. मधुरा येतो का? एक मिनिट सर. हा, कुठे? मी दीकडे जाणार आहे, तू मला ड्रॉप करणार आहेस आणि मग ऑफिसला जाणार आहेस. चल. एक मिनिट, हे कधी ठरलं? मुळात मी तुला असं काही कमिट केल्याचं मला तरी आठवत नाही. हा, मग आत्ता जाऊ ना. चल. जमणार नाही, मला ऑलरेडी उशीर झालाय. ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून मला जायलाच हवं. ए, दरवेळी मी काय बोलले की तुला कशी रे तुझी मीटिंग आठवते? म्हणजे तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय? हा फोन घे आणि ऑफिसला विचार माझी महत्वाची मीटिंग आहे काय. काही गरज नाही. समजून घे ना मी काय सांगतोय ते. मी जर तुला सांगतोय की मला उशीर होतोय तर मला उशीर होतोय. दरवेळी मीच तुला समजून घ्यायचंय का विहंग? मग ही काय स्पर्धा आहे का? मी काय करतो तू काय करतेस असा हिशोब मांडून तू चूक करतेस असं नाही वाटत तुला? म्हणजे माझी प्रत्येक गोष्ट चुकीचीच आहे हे म्हणायचंय का तुला? हे बघ, वाद घालू नकोस. म्हणजे दरवेळी मी वाद घालते का? मग मी तुला शांतपणे सांगतोय माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. आणि तसंही तिकडे येऊन त्या प्रियाचं थोबाड बघण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही. ए, मी तुला फक्त मला ड्रॉप कर एवढंच सांगितलंय. दीच्या घरी ये, प्रियाचा चेहरा बघ असं काही सांगितलेलं नाहीये. तू ना उगाच काही ना काही कारण शोधतेस विहंग. हल्ली ना तुला माझ्यासोबत यायलाच लाज वाटते. हे का उगा कुठून कुठे जातेस तू?
मुळात तुला माझ्यावर अधिकार गाजवण्यासाठी, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी जर मी तुझ्यासोबत यायला हवं असेल ना, तर मला जमणार नाही. एक मिनिट, मलाही काही तुझ्यासोबत येण्यात इंटरेस्ट नाहीये, समजलं ना? सगळे रस्ते मला माहिती आहेत, न कळण्यातच मी मूर्ख नक्कीच नाही. मलाही एकटीला जाता येतं, माझी सगळी कामं मला जमतात, हे तुलाही चांगलं माहिती. तुझ्यासोबत येण्यात मला काही इंटरेस्ट नाही, कळलं ना? प्रिया, प्रिया, काय झालं? काल रात्री दादा होळकर तुला भेटायला इथे आला होता. दादा इथे नाही, म्हणजे नाकारण्याचा प्रयत्नही करू नकोस. गौरांग, सांग काय पाहिलंस काल रात्री? झोप येत नव्हती म्हणून मी जस्ट बाहेर गेलो होतो, तर समोर दादा होळकर आणि प्रिया होते. काय बोलत होते काय ऐकू नाही आलं, पण बराच वेळ बोलत होते हे मात्र नक्की. काहीही न लपवता मला खरं खरं उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. मला नाही माहिती हे सगळं माझ्या बरोबरच का घडतंय. हो, मी गेले होते त्याला भेटायला, कारण तो माणूस इथे आला होता. सत्यजित, तुला माहितीये, त्यांनी फोन करून मला बोलवून घेतलं. म्हणाला माझ्या काही गोष्टी त्याच्याकडे राहिल्या. मी त्याला टाळण्याचा, त्याला इकडनं घालवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी नाही करू शकले. त्याचा फोन आला तेव्हा ती गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? म्हणजे पुन्हा तेच झालं असतं ना, माझ्यामुळे तुला त्रास. मला ते करायचं नव्हतं, म्हणून मग मीच ठरवलं, हिमतीने त्याच्या सामोरं जायचं असा डिसिजन घेतला आणि गेले त्याच्या समोर. कारण मी जर गेले नसते ना सत्यजित, तर तो इथे आला असता, अशी धमकी त्यांनी मला दिली होती. आणि मग पुन्हा तेच झालं असतं. माझ्यामुळे आपल्या घरात आणखीन एक नवीन तमाशा. मला खरंच ते सगळं होऊ द्यायचं नव्हतं परत. असं काय राहिलं होतं तुझं त्याच्याकडे? त्याचं असं म्हणणं होतं, माझे काही कपडे त्याच्याकडे राहिले होते, पण मुद्दा तो नव्हताच. त्याला मला त्रास द्यायचं निमित्त हवं होतं, आणि त्यांनी तेच केलं. तो इथे सुद्धा मला त्रास देण्यासाठीच आला होता. त्रास देण्यासाठी कधी कोणी माणूस गिटार घेऊन तर येत नाही ना. सत्यजित, तू ओळखतोस ना त्या माणसाला. तो माणूस इतका विचित्र आणि विक्षिप्त आहे ना, तो काहीही करू शकतो. त्याची मर्जी असती तर तो गिटार काय अख्खा बँड घेऊन आला असता इकडे. मग मी काय करणार? मला जावं लागलं. प्रिया, पुन्हा जर असं कधी झालं, त्यानं तुला फोन केला, त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर सगळ्यात आधी मला येऊन सांगायचं. परस्पर त्याला भेटायला वगैरे जायचं नाही, कळलं? नाही जाणार. सत्यजित, काल जे झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. आय प्रॉमिस पुन्हा असं माझ्याकडून कधीही होणार नाही. झालंच नाही पाहिजे.